डोंबिवली रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली रेल्वे स्थानकावरती आणि आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळेला चाकरमाने जे मुंबईच्या दिशेने जातात त्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर काल ज्या पद्धतीने 12वीच्या एका विद्यार्थ्याचा अपघात झाला होता, तो डोंबिवली करत होता आणि त्याच्या अपघातानंतर आज रेल्वे प्रशासनाने कुठेतरी रेल्वे गाड्या वाढवाव्या अशी मागणी केली जात होती। मात्र सध्या त्याच मागणीसाठी या ठिकाणी पाहायला गेलं तर रेल्वे प्रवाशांकडनं आंदोलन देखील करण्यात येत आहेत। मात्र आपण आज सकाळची दृश्य पाहिली या ठिकाणी तर आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची जी गर्दी आहे ती गाडीत चढण्यासाठी आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी गाडीमध्ये चढण्यासाठी या ठिकाणी चाकरमाने असतील, प्रवासी असतील, यांना आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी प्रवास करावा लागतोय। विशेषतः पाहायला गेलं तर सकाळच्या वेळेला डोंबिवलीवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाण्याचा जो प्रवास असतो प्रवाशांचा, या प्रवासासाठी जीव घेणा प्रवास त्यांना करावा लागतो। जीव मुठीत टाकून या ठिकाणी ट्रेनमध्ये बसावे लागतं। एकंदरीत पाहायला गेलं तर ट्रेन मिळत नाही म्हणून काही महिला असतील किंवा पुरुष प्रवासी असतील यांना आपल्या गाडी देखील सोडावी लागते। एकंदरीत काय नेमका या प्रवाशांची भावना आपण जाणून घेऊया आणि प्रवाशांची बोलूया। कुठे चाललेत आणि तुम्ही कुठे चाललेत आणि काय नेमकी गर्दी तुम्हाला रोज सामना करावा लागतो? आता आम्ही विडीला चाललेलो आहे आणि रोजचीच गर्दी आहे। या डोंबिवलीला काय सुधारणाच व्हायची लक्षणं नाही। काय असं चाललंय काय कळत नाही। गव्हर्नमेंट बघते का नाही याच्याकडे, काय हा प्रश्न आम्हाला पडला आता, कारण ही रोजचीच आम्हाला त्रासदायक गर्दी सहन करावी लागत आहे। काल विद्यार्थ्याचा या ठिकाणी लोकल ट्रेनमध्ये पडून मृत्यू झाला। सकाळपासून चाकरमाना नाही एका हातावर लटकून तिकडनं प्रवास करायला लागतो। अहो हे तर रोजच झालं, आता काय करायचं, याच्या मागे कोण तोडगाच काढायला मागत नाही। लोक लटकून जायला लागलेत, काय करणार? गर्दीच्यामुळे वेळेच्या अभावी लोकांना जायलाच पाहिजे टाइमवर, त्यामुळे जे लोक काय गव्हर्नमेंट करतच नाही, याच्याकडे काही लक्ष द्या। आज किती वर्ष झाली ही परिस्थिती अशीच आहे, ही कधी सुधारणा होणार? पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रवाशांमध्ये देखील संताप आहे। रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी काहीतरी पाऊल उचलावं आणि कुठेतरी डोंबिवलीकरांना या ठिकाणी दिलासा द्यावा अशी मागणी प्रवाशाकडनं होते। मात्र सध्या तरी पाहिलं तर अजून किती जणांचे बळी रेल्वेचे जाणार आहेत आणि त्यानंतर या प्रवाशांना सुखद असा प्रवास करायला मिळेल असा प्रश्न देखील या ठिकाणी डोंबिवलीकर आणि त्याचबरोबर प्रवासी वर्ग या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।